तर अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत फारच दुर्लक्ष केले जाते असाच एक धक्कादायक प्रकार ठाणे रेल्वे स्थानकातील फूड स्टॉलवर आढळला आहे। प्लॅटफॉर्मवरील या स्टॉलमध्ये एक्सपायर झालेल्या शीतपेयाची विक्री केली जात होती। एका महिला प्रवाशाने मिरिंडा कंपनीचं पेय खरेदी केलं होतं। ते एक्सपायर असल्याचं कळल्यानंतर या महिलेने व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर तो व्हिडिओ पोस्ट केला आहे। ॲक्च्युली मी माझ्या ऑफिसच्या कामानंतर घरी जात होते आणि तहान लागली म्हणून हे मिरिंडा घेतलं ठाणे रेल्वे स्टेशनवरती आणि त्याची एक्सपायरी डेट बघितली तर 2 दिवसाच्या आधीची होती। आज 13 जुलै 26 आहे आणि ह्याची एक्सपायरी डेट आहे 11 जुलै 26। तर हा ॲक्च्युली ह्या गोष्टी मी याला विरोध करते आणि सरकारला निवेदन करते की ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे ना सामान्य जनतेच्या लाईफवरती आणि हेल्थवरती खूप मोठा परिणाम होते। पण हे मला माहिती आहे, मी एवढं सगळं करूनही याच्यावर काही परिणाम होणार नाही आहे। या संदर्भात बोलण्यासाठी रिजवान आपल्यासोबत आहे। रिजवान, या सगळ्या प्रकारानंतर स्थानिक प्रशासनानं किंवा रेल्वे प्रशासनानं काही कारवाई केली आहे? कारण हा रेल्वेचा स्टॉल दिसतोय, रेल्वेच्या मार्फत कंत्राटदारांना दिला जाणारा स्टॉल दिसतोय, काय नेमकी कारवाई झाली आहे? विनोदजी, आपण पाहतो पहिला जो व्हिडिओ आहे तो बदलापूर येथे आपण पाहतो की ज्या पद्धतीने ऑनलाईन फ्लिपकार्ट मार्टच्या माध्यमातून क्विक कॉमर्सच्या माध्यमातून पिझ्झा जो आहे तो ऑर्डर करण्यात आला। पिझ्झामध्ये आपण पाहतो की बुरशीयुक्त हा पिझ्झा जो आहे तो त्या ठिकाणी पाठवण्यात आला होता। आपण पाहतो ज्यावेळी हे व्हिडिओ व्हायरल झाले कुठेतरी मनसेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे आहे तो आंदोलन देखील करण्यात आलं होतं आणि स्थानिक जे FDA आहेत त्यांना देखील याची कल्पना देण्यात होती। आपण पाहतो सध्या तरी FDAच्या माध्यमातून या बुरशीयुक्त जो पिझ्झा मागवण्यात आला त्या गोडाऊनवरती कारवाई करण्यात आली, त्याचा परवाना देखील निलंबन केला। त्याच व्यतिरिक्त आपण पाहतो ठाणे स्टेशनवरती प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती एका महिलेने जे आहे तो कोल्ड्रिंक घेतलं होतं। कोल्ड्रिंक आपण पाहतोय की एक्सपायरी डेट आणि एक्सपायर झाला होता असा कोल्ड्रिंक होता। ज्यावेळी या महिलेने त्या दुकानदाराला सांगितलं की हा एक्सपायरी आहे, परंतु कुठलाही या दुकानदाराने त्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नव्हता। महिला वारंवार सांगते की अशा पद्धतीने ठाणे स्टेशनवरती जर एवढा लाखोनी प्रवासी जर प्रवास करत असेल आणि अशाच वेळी जर एखाद्या व्यक्तीला कोल्ड्रिंक घ्यायचं असेल, जर त्याच्याकडे एक्सपायरी डेट कोल्ड्रिंक सापडत असेल तर याच्यावरती FDAच्या माध्यमातून कारवाई होणार का? ज्या पद्धतीने बदलापूरमध्ये बुरशीयुक्त जो पिझ्झा पाठवण्यात होता त्याच्यावरती FDAच्या माध्यमातून कारवाई करण्यात आहे आणि आपण पाहतो की रेल्वेच्या माध्यमातून जे आहे ते लाखो प्रवासी जे आहे ते रेल्वेने प्रवास करतात आणि अशाच वेळी ज्यावेळी प्रवाशांना भूक लागते तर ते जवळच्या जे रेल्वेचा स्टॉल असतो त्या ठिकाणी जाऊन ते खाण्याचा प्रयत्न करतात। परंतु ठाणे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती जो एक्सपायर कोल्ड्रिंक देण्यात आला होता त्याच्यावरती FDAच्या माध्यमातून कशा पद्धतीने कारवाई, सध्या तरी रेल्वेच्या माध्यमातून याच्यावरती कुठलाही कारवाई जो आहे तो करण्यात आला, त्यामुळे FDAच्या माध्यमातून अगदी सध्या तरी यावर कारवाई झालेली नाहीये, मात्र FDAनं यावर कारवाई करावी अशी मागणी केली जाते। धन्यवाद रिजवान दिलेल्या अपडेट्सबद्दल।